नमस्कार, मी वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस। मेयोनीज हे कोणत्याही प्रकारच्या सँडविचमध्ये मोस्टली वापरलं जातं, तर ते घरच्या घरी कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाववाटी दूध साईसह, आधी पाववाटी तेल, पाव चमचा मीठ, पाव चमचा साखर आणि अर्धा टीस्पून व्हिनेगर। व्हिनेगरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल। आता आपण मेयोनीज बनवायला सुरुवात करूया। मेयोनीज बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सर जारमध्ये दुधासोबत जी साय काढलेली ती आपण टाकायची आहे। त्यानंतर तेल, साखरेमुळे मेयोनीजची चव जी आहे ती बॅलन्स होते। नंतर व्हिनेगरमुळे छान दूध फाटतं ते आणि चवही छान येते आपल्या मेयोनीजला, आणि व्हिनेगरमुळे त्याची लाईफ वाढते। नंतर मीठ। आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं होममेड मेयोनीज तयार झालं आहे। याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे, पण अजून आपल्याला थोडंसं घट्ट पाहिजे। हे बनायला साधारण आपल्याला 10 मिनिटं आपल्याला मिक्सरला फिरवावं लागतं। 10 मिनिटानंतर साधारण अशी कन्सिस्टन्सी येते त्याची, पण अजून थोडंसं आपल्याला घट्ट हवं असेल तर आपण साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू आणि पुन्हा एकदा चेक करू, मग त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली असेल। तसंच तुम्ही असंच लगेच सँडविच बनवायला घेतलं तरीही चालेल। आणि अशा पद्धतीने आपलं होममेड मेयोनीज तयार आहे। आजची आपली दुसरी रेसिपी आहे इन्स्टंट पिझ्झा पास्ता सॉस। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाववाटी टोमॅटो केचप, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून ओरेगॅनो मिक्स हर्ब्स, पाव टीस्पून मीठ, 1 टीस्पून चिली सॉस। तुम्ही याऐवजी अर्धा चमचा लाल तिखट वापरू शकता। आता आपण पिझ्झा सॉस बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका बाउलमध्ये टोमॅटो सॉस घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चिली फ्लेक्स, नंतर मीठ, नंतर ओरेगॅनो मिक्स हर्ब्स, त्यानंतर चिली सॉस। हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाला तयार आपला पिझ्झा सॉस। अशा प्रकारे आपण हा मल्टीपर्पज सॉस तो रेडी केलेला आहे। मग पिझ्झा, पास्ता, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच त्यासाठी आपण यूज करू शकतोय। आणि आपण हे होममेड मेयोनीज बनवले, तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आली। आपण बनवल्यानंतर साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं। बघू शकता तुम्ही किती छान बनलं आहे आपलं मेयोनीज। हे मेयोनीज तुम्ही सँडविचसाठी यूज करू शकता। धन्यवाद, तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून बघितली। हा सॉस आणि हे मेयोनीज घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी व्हिडिओ।